त्या महामंडळांना एक छदाम देऊ नये या अर्थमंत्र्यानं. कळत नाही सोशल जस्टिस. कळतो का अजितदादा पवारांना सोशल जस्टिस? ज्येष्ठ नेत्यावर आरेतुरीची भाषा करतोय, त्यामुळे तुझ्यासारख्या विकृताला YZ पासिंग तुझ्या गाडीचं का ठेवा म्हटलं मी, तशा लोकाला आणि झाकण झुल्याला अशा तुझ्या अवकातीतच उत्तर द्यावं लागतं. विषय होता फक्त ड्रायव्हरला पगार न मिळाल्याचा आणि टीका पोहोचली YZ म्हणण्यापर्यंत. लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यातील वाद विकोपाला गेला. पातळी सोडून टीका सुरू झाली. नेमका हा प्रकार काय आहे? हाके आणि मिटकरींमध्ये वाद का उफडला हे सविस्तर सांगते. त्याआधी हा व्हिडिओ एकदा पहा. तो भुंकत राहिला तर मी बोलत राहणार. तो माझ्या कपड्यावर जातोय का? मी त्याचं असं आहे, मी त्याचं अंतर्वस्त्र पण शिल्लक नाही ठेवणार. सारथीला निधी मिळतो पण महाज्योतीला मिळत नाही. अजित पवार राज्याच्या तिजोरीला चिटकून बसलेत असा आरोप करत लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर वैयक्तिक टीका केली होती. दादा पवार, तुम्ही सारथीची एक मोठी बिल्डिंग उभी केली पुण्यामध्ये. महाज्योतीला साधं कार्यालय नाही. त्यामुळे अजितदादा पवार हे अर्थ खात्याला मी परत एकदा सांगेन, का चिकटून बसलेत. या दरम्यान हाकेंच्या ड्रायव्हरचं प्रकरण समोर आलं. सोलापूर जिल्ह्यातील सचिन बंडगर नावाचा व्यक्ती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. हाकेंसोबत गेली 5-7 वर्षापासून आहे. ड्रायव्हर आणि सोशल मीडिया हे सगळं एकटा बघत होता. या दरम्यान हाकेंनी तुमच्या मिसेसला नोकरी लावतो असं आश्वासन ड्रायव्हरला दिलं होतं, पण माझा 2 वर्षाचा पगार आणि सोशल मीडियाचे ठरलेले पैसे सुद्धा दिले नाहीत असा आरोप ड्रायव्हरने केल्याने खळबळ माजली. हाच धागा धरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट करत हा सगळा प्रकार समोर आणला. मात्र या दरम्यान बोलताना मिटकरींनी हाकेंना झाकण झुल्या आणि YZ अशी उपमा दिली आणि दोघांमधील वाद पेटायला सुरुवात झाली. YZ पासिंग तुझ्या गाडीचं का ठेवा म्हटलं मी, तशा लोकाला आणि झाकण झुल्याला अशा तुझ्या अवकातीतच उत्तर द्यावं लागतं. मिटकरींनी YZ म्हटल्यावर हाकेंनी थेट अवकातच काढली. अमोल मिटकरींची अवकात काय? तो पवार फॅमिलीकडे धुणं भांडे करायला जातो अशा शब्दात हाकेंनी मिटकरींना उत्तर दिलं. आपली अवकात काढल्याने मिटकरी तुफान चिडले. मिटकरींनी हाकेंच्या थेट अंतर्वस्त्रावरच बोट ठेवलं. तो माझ्या कपड्यांवर जातो काय, मग मी त्याचे अंतर्वस्त्र पण शिल्लक ठेवणार नाही. या विकृत्या राज्यातील मोठ्या नेत्यावर एकेरी टीका करताना शोभतं का असं म्हणत मिटकरींनी हाकेंचं सगळंच काढलं. तो भुंकत राहिला तर मी बोलत राहणार. तो माझ्या कपड्यावर जातोय का? मी त्याचं असं आहे, मी त्याचं अंतर्वस्त्र पण शिल्लक नाही ठेवणार. या दरम्यान मिटकरींनी हाकेंची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल केली. लोहा मतदारसंघात हाक्याने उमेदवार उभा करून त्याचा प्रचार केला. ओबीसी बांधवांची सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःच गाडी फोडून घेतली आणि लोहा मतदारसंघात स्टंट केला. आर्थिक देवाणघेवाण करून ऐनवेळी आपल्या ओबीसी बांधवाला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला असा आरोप मिटकरींनी हाकेंवर केला. मी भोकरून बोलतो, प्रहार पक्षाचा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट कुंठे. तुम्ही माझ्या ऑफिसला पण आलात होतात. साहेब, मी माझ्या पक्षाकडून नामदेव इलवाड यांना एबी फॉर्म दिला होता, त्यांना उभं केलं होतं. त्यांनी आज विड्रॉल केला साहेब उमेदवारी अर्ज. आणि त्यांचं म्हणणं की लक्ष्मण हाके साहेबांचा माझ्यावर दबाव आहे. ऐका ना सर, मी दबाव करू शकतो का? नाही, ऐका ना सर, मला माहित आहे म्हणूनच मी कॉल केला आहे. मी सुरुवातीला अजित पवारांवर वैयक्तिक टीका केली, मात्र आता आपल्यावर वैयक्तिक टीका होत असल्याने हाकेंचा तिळपापड व्हायला लागला होता. अखेर अजित पवार यांच्यावर टीका करताना हाकेंची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार हा चोरांचा, दरोडेखोरांचा, कारखानदारांच्या पक्षाचा प्रमुख आहे. महाराष्ट्रात मीच कसा शहाणा आहे आणि मलाच कशी अक्कल आहे हे ते दाखवण्याचा प्रयत्न करताय. कारखाने तुमचे, बँका तुमच्याकडं, शिक्षण संस्था तुमच्याकडं आणि कर्मवीर अण्णांची गोरगरिबाच्या, शोषिताच्या, वंचिताच्या घरामध्ये ज्ञानाचा दिवा घेऊन जाणारी संस्था, ही संस्था सुद्धा या पवार फॅमिलीनी गिळंकृत केली. या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालणारे हे अजित पवार. का लागतंय सातत्यानं त्यांना अर्थमंत्रीपद? अजित पवार कुठलाही निधी मंजूर करताना अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने होतो, पण हाकेंना हे मान्य आहे का असा सवाल मिटकरींनी केला. मिटकरींनी नियमाची पायरी दाखवल्यामुळे यावर बोलताना हाकेंची भाषा मवाळ होताना पाहायला मिळाली. अनेकदा हाकेंच्या भाषेत विरोधाभास दिसून येत आहेत.
एकदा म्हणतात आपण महायुतीच्या बाजूने, तर दुसरीकडे म्हणतात अजित पवारांनी निधी वाटप केल्याची श्वेतपत्रिका काढावी, अशी दुहेरी भूमिका घेत असल्यामुळे हाकेंना नेमकं काय साध्य करायचंय हेच स्पष्ट होत नाहीये। मात्र यावरून अमोल मिटकरी आणि हाकेंमधील गोचिड पासून YZ पर्यंत होणारी टीका थांबायचं नाव घेत नाहीये। त्यामुळे आता यात वरिष्ठ काही हस्तक्षेप करतात का, की हा वाद असाच सुरू राहतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राइब करायला विसरू नका।